मित्रांनो, बरेचदा आपल्या शेत जमिनीचा काही भाग आपल्याच बाजूच्या शेत जमीन मालकाच्या ताब्यात निघतो. समजा तुमच्याकडे 5 एकर शेती आहे आणि त्या 5 एकर मधील 10 गुंठे शेत जमीन तुम्ही सरकारी मोजणी केल्यानंतर बाजूच्या शेतमालकाच्या ताब्यात असल्याचे निष्पन्न झाले. अशा वेळेस आपण काय कराल? केवळ मोजणीमध्ये जमीन तुमची असल्याचे आढळले किंवा निष्पन्न झाले म्हणून तुम्हाला लगेचच ताबा घेण्याचा कायदेशीर अधिकार मिळत नाही. उलट जबरदस्तीने जर त्या शेत जमिनीचा ताबा घेण्याचा आपण प्रयत्न कराल तर आपल्यावरच गुन्हा दाखल होऊ शकतो. मग यावर कायदेशीर मार्ग कोणता? तर सर्वप्रथम अधिकृत सरकारी मोजणीचा अहवाल आणि नकाशा हा आपण आपल्या जवळ ठेवावा. त्यानंतर ज्या शेतामध्ये अतिक्रमण झाल्याचे आढळले त्या शेतमालकाच्या नावाने लीगल नोटीस देऊन त्या शेतमालकाला अतिक्रमण काढण्यास विनंती करायची आणि जर तो शेतमालक तयार झाला नाही तर मात्र सक्षम दिवाणी न्यायालयाकडे जाऊन आपण सूट फॉर पजेशन अँड परमनंट इंजंक्शन त्या बाजूच्या शेतधारकाच्या विरुद्ध दाखल करू शकतो व न्यायालयाच्या आदेशानंतरच तुम्हाला त्या जमिनीचा अधिकृत ताबा मिळू शकतो. कारण लक्षात ठेवा, हक्क असणे आणि तो कायदेशीररित्या मिळविणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणूनच जबरदस्तीने नव्हे तर कायदेशीर मार्गानेच आपला हक्क मिळवा. धन्यवाद.